सर्वप्रथम सर्व मित्रमैत्रिणींना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, ही गोष्ट आहे कॉलेज जीवनातली. गावाकडच्या. गावातल्या शाळेत मी आनंदाने शिकत होतो. मला काही माझ्यासारखेच मध्यम हुशार वृत्तीचे मित्र मिळाले. आम्ही दुपारच्या सुट्टीत उष्ण तापत असतानाच शाळेच्या मधल्या सुट्टीत नदीवर पोहवायला जायचो. नदी शाळेच्या अगदी जवळच होती. लगवीचा टोळ वाजला की आम्ही मित्रमंडळी सुसाट धूम ठोकायचो आणि भडाभड नदीच्या गारगार पाण्यात उड्या सोडायचो. हे मात्र काही पोरांच्या पोटात दुखायचे आणि ते मास्तराजवळ आमचे नाव सांगून आम्हांलाच उचलबांगडी करायसाठी नदीच्या काठावर हजर व्हायचे अन बोंबलायचे, "अये, चला, मास्तरन बोलवलंय, आता तुमची काही सोय नाही. नाहीतरीच नदीच्या काठावर ठेवलेले तुमचे कपडे घेऊन चाललो." शाळेत मास्तराकडे आम्ही सर्व तसेच भोंगळेच नदीच्या काठावर यायचो अन त्या पोरांना शिव्या घालायचो. नंतर मास्तर आमची मस्त तासून ठोकायचा. जिथं जमले तिथं गचागच चिमटे घेऊन मास्तर आम्हाल वर्गात उभं करून बपा बप ढोल वाजवल्यागत आमच्या पाठीत गुब्बे टाकायचा. पण आम्ही लई मार खाऊ खाऊ कोडगे बनलो होतो. अशातच वर्गातल्या एका सुंदर मुलीला माझी काय काळजी वाटली कुणास ठाऊक, पण तिनं मला त्या बाकीच्या मुलात राहण्यापासून रोखले. मी आता चांगलाच बंड असल्यामुळे मायबापाचं ऐकत नव्हतो. तिथं एची काय तमा, मी तीच ऐकले नाही आणि असाच वाईट वर्तणुकीचा एक मास्टर बँड बनलो. शालेय जीवन संपून आता कॉलेज जीवन सुरू झालं होते. प्रेम, प्यार, आशिकी, आशिक हे सर्व आता समजू लागलं होते. माझ्या वर्तणुकीप्रमाणेच जेमतेम कॉलेज मिळालं होते. मी त्याच कॉलेजात खुश होतो. शालेय जीवनात मला त्या वाईट मुलांपासून वाचवणारी ती लहानशी कोमल कळी आणि ती गुबगुबीत गोरी गोमटी सुंदर मुलगी माझ्या सोबतच दुसऱ्या कॉलेजात शिकत होती. पण टॉपच्या कॉलेजात, त्या कॉलेजात प्रवेश मिळवणे म्हणजे आमच्यासाठी मुश्किलच नाही तर अति मुश्किल काम होते. म्हणूनच की काय, आम्हाला कमी टक्क्यामुळे हे जेमतेम कॉलेज मिळाले. न मिळत्याले गाजर गोड. असंच एक दिवस तिची अन माझी अचानक भेट झाली. मी तिच्याकडे पाहून हवालदिल झालो. तिच्याकडे पाहून मनातल्या मनात तिच्यावर मोहितच झालो. कॉलेजला आल्यापासून तिची खूबसूरती अजूनच वाढली होती. मी तिच्याकडे पाहून लगेच माझी मान खाली करून नजर जमिनीवर वळवली. तशी ती हळूच बोलली, ओठावर डाळिंब फुटावत असे, "ककाय रे, कुठे हिंडतोस?" "मी कशाला हिंडतोय, तूच हिंडतेस." मी आपल्या बंड भाषेतच ती बोललो. तरी ती हसली आणि पुन्हा माझ्या काळजात बसली. अगदी खोल घुसली. "इथं शिकायला आलास का?" तिनं विचारताच मी हो म्हणालो. नजरेला नजर भिडली. आता मात्र तिनं खाली नजर वळवली. सुशिक्षित मुलगी ती. खात्या पित्या घरची. कपडे लत्ते, राहणीमान, बोलायची पद्धत अगदी माझ्यात अन तिच्यात जमीन अस्मानाचा फरक दिसत होता. पण असो, मला काय त्याचे. मी माझ्या बापाच खाल्लंय, मग मी माझ्या बापासारखाच वागणार ना. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या. तिच्या मनात काय होत देव जाणे. पण माझं मन मात्र तिथंच, ह्या पत्रावरून त्या पत्रावर मोकाट उड्या मारत होत. मला वाटत होते, आता हिल पटवतो, जराशी पेटवतो अन मग कुठंतरी एकांतात गाठवतो. बोलता बोलता तिनं सर्व सांगितले. इथं जवळच्याच फेमस कॉलेजला आहे. कॉलेजचंच गर्ल हॉस्टेल आहे. मुलांना हॉस्टेलच्या आसपास फिरकण्यास सक्त मनाई आहे. पण तरी मला अधूनमधून गरज पडलं तेव्हा भेट. अडी अडचण असल्यास बिनधास्त सांग. मी हो म्हणालो. ती हातानं बाय बाय करून निघून गेली. मी मात्र पाहत होतो मंत्रमुग्ध होऊन. ती माझ्या इतकी जवळची का झाली अन कधीपासून झाली समजत नव्हते. कॉलेजच ते गरमागरम जीवन आता अगदी वेगळं वाटू लागलं. मनात आनंदाचे बबल फुटत होते. ती एका पाटलाची ऐकुलती एक मुलगी होती. तिची माझी फक्त शालेय जीवनातलीच भेट झाली होती. अन काही काळ, काही वर्ष आम्ही एकाच शाळेत शिकलो होतो. फक्त वेगवेगळ्या वर्गात. गावाकडच्या साध्या हॉस्टेलमध्ये ती आनंदाने ती मस्त राहायची. ती ज्या गावची होती त्या गावात शाळा नव्हती. म्हणूनच की काय, तिच्या परिवाराने तिला शिक्षणासाठी एकटीला इतकं दूर शिकायला टाकलं होते. तेव्हा ती मला आवडत नसे. पण आता ती एक भन्नाट स्वीट गर्ल बनली होती. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या भेटी गाठी सारख्या होत होत्या. आणि एक दिवस
न राहून मी तिला माझ्या मनातली ती गोष्ट बोलून टाकली. म्हणालो, मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू. आणि तिचा तो नाजूक कोमल चेहरा गरकनच उतरला. तिचे डोळे विस्फारले गेले आणि तिच्या डोळ्यामधून टप टप अश्रू गालावर ओघळले. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. वाटलं किती हलकट मुलगा आहे मी. तीच किती मन दुखवलं म्या. ती काहीच न बोलता डोळे पुसत तिथून निघाली. मला काहीच समजेना. ती थांबवावं ते कोण्या अधिकाराने, पण बोलण भाग होत, कारण माझ्याकडून तीच मन दुखवल होते. मी तिला आवाज दिला, प्रिंतू. ती थांबली, खाली जमिनीकडे पाहत. मीच धडधड करणाऱ्या काळजाचे ठोके मोजत मोजत तिच्या जवळ गेलो. तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवून उसण्या ताकदीन बोललो, प्रिंतू, राग आला काग? खरंच राग आला असलं तर तुला मनात येईल ती शिक्षा कर. आणि मी गप्पकन तिच्या समोर होऊन वाकलो. ती काहीच बोलत नव्हती. काय ते समजत नव्हते. तिच्याकडे माझ्यासाठी काहून शब्द नव्हते, कळत नव्हते. मग मी माझ्या हातानं तिचे डोळे पुसले. तेव्हा मात्र तिनं माझा हात झटकला. अन झपाझप पावलं टाकीत ती निघून गेली. मी मात्र स्तब्ध, फक्त पाहत होतो. मनाल कोसत होतो. मी अगदी सातमूर्ख असल्याच मला वाटत होते. असाच एक हप्ता झाला. वेड्यागत माझी अवस्था झाली. कॉलेजला जावं असं वाटत नव्हतं. शिक्षणात मन लागत नव्हते. मनात 24 घंटे विचार पांगलेले असायचे. माझ्याच प्रश्नाचे उत्तर मला मिळत नव्हती. रिकाम मन भुताचा बाजार. कोठच मन थाऱ्यावर राहत नव्हते. सारखा हिंडत असायचो, रात्र आणि दिवस. एक दिवस मार्केटमध्ये ती दिसली. नजरेला नजर भिडली. अन मी लगेच न पहिल्यासारखं करून दुसरीकडे नजर ओळून तेघून निघालो. फटाफट मागे कुत्रा लागल्यागत. पण एकदम माझा हात धरला. कोण धरला म्हणून मी मागे बघितले. माझा हात पकडून प्रिंतू उभी होती. मी तिच्याकडे बघितले. अन घळकन माझ्या डोळ्यामधून असावं वाहू लागली. ओठ थरथरू लागले. मी तिच्या हातामधून हात सोडून गुपचूप निघालो. दूर आलो. मागून कुठलीच हालचाल दिसली नाही, म्हणून मी डोळे पुसत मागे पाहिले. ती तिथंच उभी होती, एखाद्या वाळलेल्या लाकडासारखी, माझ्या दिशेने पाहत. आता मात्र मला राहवलं नाही. मन कठोर करून मी पुन्हा माघारी फिरलो. तिच्या काहून ते समजत नव्हते, पण मी तिच्याकडे आकर्षिल्या जात होतो. का ते समजत नव्हते. अर्ध्यात थांबलो आणि जमिनीकडे पाहू लागलो. आता मात्र तीच माझ्यापर्यंत चालत आली. थांबली. रागावलास, असं म्हणून तिनं माझा हात तिच्या हातात घेतला. ती माझी कोणी नव्हती, मी तिचा कोणी नव्हतो. मग हे असं का घडत होत? काहीच समजत नव्हते. आम्ही एकमेकांच्या प्रेमात तर गुंतत चाललो नव्हतो ना? समजत नव्हते. ती म्हणाली, का रे, असा पिसाळल्यासारखा अवतार काहून झालाय? इथं गावापासून दूर कोण हाय माझं? मी नाही का? असं म्हणताच माझी मान झटक्यांवर झाली. अन तोंडातून शब्द निघाले, तू? हो मी. ती अवेशान म्हणाली, माझं तुझ्या प्रति प्रेम आहे रे, पण तू त्याला वेगळे स्वरूप देतोस. एक मुलगी, एक मुलगा एकमेकांना बोलत असतील, समजून घेत असतील, याचा अर्थ फक्त वासना शामविनेच असू शकतो का? प्रेम हे स्वच्छ पाण्यासारखं असत. पाणी तेरा रंग कैसा, बोले जिसमें मिलाय वैसा. तिनं तिच्या हातानं माझे डोळे पुसले आणि काळजी घे म्हणून निघून गेली. मी तसाच उभा राहून तिच्याकडे पाहत उभा होतो. समजतच नव्हते नेमकं प्रेम म्हणजे काय असते. पुढे काही दिवस असेच गेले. मी तिच्या हॉस्टेल समोर तासनतास थांबलो. ती नाही भेटली की मी नाराज होऊन मी माझ्या खोलीवर जाये. आता मी पुरता भांगलो होतो. कितीतरी महिन्याचा काल लोटला होता. ती भेटत नव्हती, दिसत नव्हती. मी माझ्या मानला समजावलं आणि नव्या उम्मीदीन पुन्हा कंबर कसली. अभ्यासाला सुरुवात केली. तिच्या मागवेड होऊन फिरल्यापेक्षा चांगल्या ध्येयाच्या पाठीमाग लागू, मनाशी निश्चय करून मागच सार विसरून गेलो. 1 वर्षांत तिची परत भेट झाली. पार बदलून गेली होती ती. उदास वाटत होती. मी तिला केव्हाच विसरून गेलो होतो. मन दृढ झालं होत. आता माझ्या मनात तिच्या प्रति गोडाही प्रेम नव्हते, पण तरीही मी तिला बोललोच. का, कशी आहेस? खूप बदललीस. कुठं होतीस वर्षभर? ती सांगू लागली, गावाकडं भयंकर रोग आला, अन त्या रोगामध्ये माझं सर्व कुटुंब मृत्यू पावले. मी इकडे असल्यामुळे वाचले. आता मी मामाकडेच राहते. मामानं माझं शिक्षण थांबवलंय. काय करणार म्हणे शिकून?
त्यापेक्षा तुझ्या मामीला घर कामात मदत करत जाय. मामीसोबत शेतात राबत जाय. आता मी निमूटपणे तेच करते. पण आता पेपर आलेत ना, म्हणून फक्त काही दिवस पेपरापुरती मामाकडून सुट्टी काढून आले. आता माझं या जगात कोणी नाही, असं म्हणून ती ढसाढसा रडू लागली. तिची करून कहाणी ऐकून माझं मन डबडबले. तिची असावर रुमालाने पुसत मी म्हणालो, कोणी नसलं तरी आता मी आहे ना म्हणले. आणि तिला अलगद जवळ ओढले. तिनंही माझ्या हृदयावर आपल मुंडक ठेवून सर्व वर्षभरातलं दुःख माझ्याजवळ हलक केले. का पण कसे कोणास ठाऊक माझ्या तोंडामधून अलगद शब्द बाहेर पडले. प्रेम, तू माझ्यासोबत लग्न करशील? ती नको म्हणाली. कारण ती सांगू लागली, माझे आई बाबा ज्या रोगाने मेले, त्यांचीच मी मुलगी असल्यामुळे तोंड रोग अनुवांशिक असेल तर तोंड भविष्यात मला पण होईल. आणि मी पण मरेल. आणि तुझा संसार उघडा होईल. मग मी तिला समजावले, आपण सुशिक्षित मुलं, विज्ञान युगात राहणारी, मग तू असा अडाणी विचार कसा करू शकतेस? माझं एक जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद घे. आता मामाकडे जाऊ नको. तोंड तुझं जीवन बर्बाद करील. तू एक अतिहुशार मुलगी आहेस. तू आयुष्यात काहीतरी करू शकशील. मस्त पेपर सोडव, चांगले मार्क्स कमव. मी पण चांगला अभ्यास केलाय. मी पण चांगले पेपर सोडवतो. दोघेही चांगल्या मार्काने पास होऊ आणि काहीतरी नवीन करून दाखवू. चल हास बघू आता. ती हसली आणि पेपरसाठी निघून गेली. मलाही पेपरला जायच होत, पण छाती धडधडत होती. मी हे काय बोलून गेलो समजत नव्हते. माझे आई वडील या परजातीच्या मुलीला समजून घेतील का? चला बघून घेऊ म्हणून पेपरला निघालो. तेवढ्यात माझा तोंड बालपणचा पेंटर मित्र भेटला. तो पण माझ्यासारखाच हुशार अन होतकरू. त्याचे नाव सरंबा येथील हरिभाऊ गंगाधरराव बनसोडे. तसे त्याला आमच्या गावाकडं सर्वजण बिहारी पेंटरच म्हणायचे. मी त्याच्या सोबत गप्पा मारत पेपरला निघून गेलो. पेपर सुटल्यावर ती आवर्जून मला भेटली, हसली, हाताचा अंगठा दाखवून पेपर छान गेला म्हणून सांगून ती हॉस्टेलकडे निघून गेली. बार बार मागे पाहून ती दिसेनासी झाली. मी मात्र अजून तिच्या वाटेकडेच पाहतोय. माझी म्हणून, फक्त माझीच म्हणून. धन्यवाद मित्रांनो. हरिभाऊ गंगाधरराव बनसोडे सरंबा लिखित ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मात्र कमेंट करून अवश्य कळवा. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.